नमस्कार नाशिककर मित्रांनो. इवलेसे रोप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी या संत ज्ञानेश्वर माऊलींच्या उक्तीप्रमाणे कोल्हापूर संस्थानचे अधिपती छत्रपती शाहू महाराज यांच्या 1,000 रुपयाच्या मदतीने आणि 5 विद्यार्थ्यांनी चालू झालेली एक शिक्षण संस्था जिच्या आज वटवृक्षामध्ये रूपांतर होत आहे. आपण चर्चा करत आहोत मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील अग्रगण्य आणि नाशिक जिल्ह्यातील मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्थेसंदर्भात. 1914ला बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीद वाक्य घेऊन सुरू झालेली आपली मराठा विद्याप्रसारक शिक्षण संस्था आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित झालेली आहे. गोरगरिबांची, तळागाळातील शेतकऱ्यांची, कामगारांची, कष्टकऱ्यांची मुलांना आणि ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण मिळावे, त्यांच्यापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचण्यासाठी या शिक्षण संस्थेची स्थापना करण्यात आली. महात्मा ज्योतिराव फुले, छत्रपती राजश्री शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड यांच्या प्रेरणेने प्रेरित होऊन चालू झालेली ही शिक्षण संस्था आज एका मोठ्या वटवृक्षामध्ये रूपांतरित होऊन साधारणतः 900 कोटींच्या वार्षिक अंदाजपत्राच्याही पुढे निघून गेलेली आहे. मविप्र समाज बॉम्बे पब्लिक ट्रस्ट ॲक्ट 1950 नुसार सरकारमान्य रजिस्टर शिक्षण संस्था असून उदोजी मराठा बोर्डिंगमध्ये 5 विद्यार्थ्यांपासून सुरू झालेली संस्था आज ॲग्रिकल्चर, मेडिकल, फार्मसी, लॉ, मॅनेजमेंट, नर्सिंग कॉलेजेस पर्यंत जाऊन प्रवास पोचलेला आहे. संस्थेचे आद्य संस्थापक कर्मवीर रावसाहेब थोरात, कर्मवीर गणपतदादा मोरे, अण्णासाहेब मुरकुटे, काकासाहेब वाघ, D.R. भोसले, भाऊसाहेब हिरे या पहिल्या फळीतील कर्मवीरांपासून नंतरच्या फळीमध्ये जे कळस 94चं ज्यांनी काम केलं ते कर्मवीर बाबूरावजी ठाकरे, विठ्ठलरावजी हांडे, कर्मवीर डॉक्टर वसंतरावजी पवार या कर्मवीरांनी केले. 19 ऑगस्ट हा कर्मवीर रावसाहेब थोरात यांचा जन्मदिवस समाज दिन म्हणून साजरा केला जातो. आणि जनकल्याणी देह जिजवणी लाख लाजविले चंदना, कर्मवीर हो ज्ञानवीर हो लाख लाख वंदना हे प्राध्यापक श्रीरंग गुणे यांचे बोल संस्थेने समाजगीत म्हणून स्वीकारले आहे. आज संस्थेमध्ये साधारणतः 2 लाखांच्या वर विद्यार्थी शिक्षण घेत असून साधारणतः 10,000 शिक्षक हे संस्थेमध्ये ज्ञानदानाचं काम करत आहेत. नाशिक शहरापासून ते नाशिक जिल्ह्यातील गावांतील ग्रामीण भागातील गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणण्याचं काम शिक्षण संस्थेकडून केलं जातं. संस्थेचे मुख्यालय 1998 ते 2002च्या काळामध्ये KTHM कॉलेज कॅम्पस गंगापूर रोड या ठिकाणी झालेले असून विविध सरकार मान्य आणि सरकारोत्तर इन्स्टिट्यूटचे पुरस्कार संस्थेला मिळाले आहे. मित्रांनो, तुम्ही पण मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे विद्यार्थी असाल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.